आपण बघताय महाराष्ट्र देशा। सध्या सगळीकडे दिवाळीचं वातावरण आहे आणि दिवाळी ही सुख समृद्धी आणि भरभराट घेऊन येते असं म्हणतात आणि हे खरं ठरलंय रत्नागिरी जवळच्या एका गावामध्ये। नेमकं काय घडलंय तिकडे बघूया। एका हेक्टरमध्ये भाताचं जगातलं सर्वाधिक उत्पादन 19.40 टन, तेही चीनमध्ये। एका हेक्टरमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक उत्पादन 19.24 टन, तेही आपल्या रत्नागिरीत। आपल्या शेतात पिकलेल्या भाताच्या लोंबीचं हे तोरण लावणाऱ्या रत्नागिरीतल्या रीळ गावातल्या मिलिंद वैद्य यांची दिवाळी खास आहे, कारण याच विक्रमी भात उत्पादनानं त्यांना वेगळी ओळख मिळाली। पारंपरिक शेती आणि ह्याच्यात फरक एवढाच आहे की एकदा ह्याला गादी वापे करून घ्यायचे, 10 ते 15 वर्ष एकदा नांगरट करायची, 10 ते 15 वर्ष परत नांगरट करायची नाही। पारंपरिक ह्याच्यात आपण पहिलं रोप टाकतो, भाजतो, रोप टाकतो, रोप टाकल्यावर 20 दिवसानंतर दाढ काढतो, परत लावतो। तो पिरियड ह्याला जास्ती वाढायला वेळ मिळतो ह्याला, त्याच्यामुळे तो सगळा ह्याला मिळतो आणि ह्याची हाईट वाढते। सुरुवातीपासूनच मिलिंद वैद्य यांनी शेतीत वेगवेगळे प्रयोग केले। सगुणा पद्धतीच्या भात लागवडीनं तर उत्पादनाचे उच्चांक मोडले। पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 30 वर्ष या शेती व्यवसायात आहे। 30 वर्षात मी दरवर्षी नवनवीन काहीतरी प्रयोग करीत असतो। तर ह्या वर्षी मला JSWच्या सहकार्याने सगुणा राईस टेक्निक हा एक प्रयोग मिळाला आणि त्याच्यापासून मला आता यील्ड चांगलं झालं। ह्या वर्षी उत्तम आलेलं आहे, म्हणजे जागतिक दर्जाच्या लेवलला आलेलं आहे, साधारण 2 नंबर किंवा असा या पद्धतीत आहे। सगुणा प्रकारातलं उत्पादन पारंपरिक उत्पादनापेक्षा काही पटीने अधिक असतं, पण या प्रयोगातली काही गुपितं मात्र वैद्य यांनी गुपितच ठेवली आहेत। इथला शेतकरी संपूर्ण सदन होईल हा जर प्रयोग करीत राहिला आणि एक चॅनलाइज विशिष्ट प्रकारे चॅनलाइज गेला तर ह्याच्यातून सुद्धा लोकांना आउटपुट चांगले मिळतील, की जे आता दुर्लक्षित होत चाललंय, ज्यातून खर्च वाढलेत आणि उत्पन्न कमी झालं। हे काय दिसतंय ते मार्केटच्या अभ्यासानुसार आपण केलं पाहिजे। मार्केट काय मागतंय, मार्केटमध्ये आता कोलम मागतायत किंवा अन्य व्हरायटी मागतायत, मग त्या पद्धतीत लावून खर्च कमी कसं होऊन उत्पन्न कसं वाढेल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। सगुणा पद्धतीत प्रति गुंठा 360 रुपये खर्च येतो, तोच खर्च पारंपरिक पद्धतीमध्ये 780 रुपयांच्या घरात जातो। या विक्रमावर शासनाच्या अधिकाऱ्यांचंही लक्ष होतं। मिलिंद वैद्य हा शेतकरी त्याचं भाताचं उत्पादन जे आहे यावर्षी जवळजवळ जागतिक विक्रम जो आहे, जो हेक्टरी 19.40 टनापर्यंत जो आहे त्याच्याशी जवळीक साधणार आहे। जेथे आम्ही आता त्याचं मोजमाप केलं तर ते 19.24 टन पर हेक्टर इतकं उत्पन्न मिलिंद वैद्यचं आलेलं आहे। हे जे उत्पन्न आहे हे जवळजवळ जागतिक विक्रमाशी जवळीक साधणार आहे। आधुनिक शेतीची कास धरली तर शेतकरीही अटकेपार झेंडा लावू शकतो, हेच वैद्यांनी सिद्ध करून दाखवलंय। सचिन देसाई, ABP माझा, रत्नागिरी।